हॅलो मुलांनो, आज आपण काय करूया? आज आपण इयत्ता 7वीतील काय करूया? आपलं जे युनिट 6 आहे, त्याच्यातला आपण 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन. तर काय करणार आहोत मुलांनो? आपण हा जो आहे चॅप्टर अभ्यासणार आहोत. याआधी आपलं जे चॅप्टर आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल म्हणजेच हा जो चॅप्टर होता, हा तुमच्यासारख्या मुलांशी रिलेटेड होता आणि चॅप्टर म्हणजे सॉरी ती पोएम होती आणि तुमच्यासारखे जे सुंदर जे मुलं आहेत सकाळी उठून शाळेत जातात, तर आई-वडिलांप्रमाणेच काय आहे, की निसर्ग सुद्धा कसा मुलांच्या स्वागतासाठी उभा राहतो. तर या कवितेत आपण हे पाहिलेलं होतं. आणि तेच म्हणजे जे आज आपण जे चॅप्टर घेणार आहोत, कुठला आहे? इन अ क्लास ऑफ देअर ओन म्हणजे हा तुमच्याच सारख्या मुलांविषयी काय आहे? हा चॅप्टर आहे. तर या चॅप्टरमध्ये किंवा या स्टोरीमध्ये काय-काय दिलेलं आहे आणि तुमच्यासारखी जी मुलं आहे इयत्ता 7वीतली, ते कुठले धमाल करतात, कोणत्या मस्ती करतात आणि त्यांचा ग्रुप कसा आहे आणि काय-काय करतात क्लासरूममध्ये. तर हे काय करूया आपण या चॅप्टरमध्ये बघूया. तर मुलांनो आपण या 5 स्टेप्समधून काय करूया चॅप्टर अभ्यासणार आहोत. लर्न आहे, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेशन आन्सर. तर सर्वप्रथम लर्नमध्येच काय आपण हा चॅप्टर वाचूया आणि काय करूया मुलांनो याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघूया. तर काय आहे आपल्या चॅप्टरचं नाव? इन अ क्लास ऑफ ऑफ देअर ओन. इन अ क्लास म्हणजे क्लासमध्ये, ऑफ देअर ओन म्हणजे त्यांच्याच क्लासमध्ये ती मुलं कशी वागतात, काय करतात हे आपण इथे बघूया. बघा मुलांनो, आपण आता इंट्रोडक्शन बघूया म्हणजेच हा चॅप्टर कशाविषयी दिलेला आहे आणि या स्टोरीमध्ये तुमच्यासारखी जी मुलं आहेत ते नेमकं काय करतात ते आपण बघूया. तर बघा इंट्रोडक्शनला म्हणजे प्रस्तावनेला आपण सुरुवात करूया. काय लिहिलेलं आहे? "धिस इज अ स्टोरी ऑफ क्लास ऑफ फुल मिस्चिव्हियस स्टुडंट्स and their motivating teacher. We shall read now how she brings change in the students' attitude and behavior." तर बघा ही अशी स्टोरी आहे की एका क्लासमध्ये दिस इज द स्टोरी ऑफ क्लास ऑफ फुल मिस्चिव्हियस स्टुडंट. मिस्चिव्हियस मीन्स काय मुलांनो? खोडकर मुलं. तुमच्या आपल्या असतात क्लासमध्ये काही काही खोडकर मुलं असतात. अँड अँड दे आर मोटिवेटिंग. मोटिवेट करणे म्हणजे प्रेरणा देणे. मोटिवेट करणं म्हणजे प्रेरणा देणे. टीचर तर बघा दिस इज अ स्टोरी ऑफ क्लास ऑफ फुल मिस्चिव्हियस स्टुडंट्स म्हणजे ही अशा वर्गातली 7व्या वर्गातल्या मुलांची स्टोरी आहे जिथे तुमच्यासारखी भरपूर मुलं आहेत. एक संपूर्ण असा क्लास आहे आणि वर्ग आहे आणि हा जो वर्ग आहे तो इतर वर्गापेक्षा किंवा इतर क्लासपेक्षा काय आहे खूप खोडकर आहे, नॉटी आहे आणि त्यांना अभ्यासामध्ये, खेळण्यात, मस्ती करण्यामध्ये टीचर त्यांना ओरडतात. त्याच्यातच त्यांना अशी छान मज्जा वाटते आणि या सगळ्या मुलांचं काय आहे एक ग्रुप आहे आणि सगळ्यांना याबद्दल त्यांचे मिस्चिव्हियस बिहेवियर आहे. म्हणजे ते खोडकर वागतात, त्यांना मार्क्स कमी येतात, टीचर ओरडतात तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. तर अशाच 7th क्लासमधल्या मुलांची म्हणजे तुमच्यासारखीच जी मुलं आहेत त्यांच्याविषयी स्टोरी आहे. मग आता या मुलांचा असा जो बिहेवियर आहे किंवा त्यांची अशी जी वागणूक आहे, तर त्यांच्या ज्या टीचर आहेत म्हणजे त्यांच्या ज्या वर्ग शिक्षिका आहेत, त्यांच्यात कोणते चेंजेस आणतात आणि ते म्हणजे त्या कशा वर्ग शिक्षिका आहेत, त्यांच्या क्लास टीचर आहेत, त्या कशा त्यांना मोटिव्हेट करतात, म्हणजे कशा त्यांना चांगली प्रेरणा देतात आणि त्यांच्या मिस्चिव्हियस बिहेवियर आहे, ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचं अभ्यासाकडे म्हणजे कसं मुलं मग लक्ष देतात, कसे सरळ होतात आणि कसं त्यांच्यात बदल येतो आणि हे कशामुळे होते, की त्यांची जी टीचर आहे त्यांना मोटिव्हेट करते, त्यांना प्रेरणा देते, त्यांना समजावते. पण हा प्रेरणा देते किंवा त्यांना मोटिव्हेट करते, तर ती रागावून करते का? की त्यांच्यावर चिडून करते? की त्यांना प्रेमाने समजावते? आणि त्या ज्या टीचर आहेत त्या त्यांच्या कृतीतून अशा कोणत्या कृतीतून मुलांना असं वाटते, की आपण चेंज व्हावं, आपण अभ्यास करावं आणि आपण एक चांगलं स्टुडंट बनावं. तर हेच इथे एक मजेशीर आहे, की हेच इंटरेस्टिंग आहे, की आपल्याला हेच बघायचे आहे, की मॅडमच्या कोणत्या कृतीतून मुलं सुधारतात आणि मॅडम त्यांना कशाप्रकारे मोटिव्हेट करते आणि मुलं कशी चेंजेस होतात ती. We shall read now how she brings changes in the students' attitude and behavior. तर आपल्याला इथे काय बघायचं आहे? We shall read now म्हणजे आता आपण वाचूया how she brings
चेंज इन द स्टुडंट म्हणजे ती कशा प्रकारे मुलांमध्ये चांगलं चेंज आणते ते आपल्याला बघायचं आहे इथे. स्टुडंट्स ॲटिट्यूड म्हणजे त्यांची जी वृत्ती, त्यांची जी खोडकर वृत्ती आहे, शिक्षकांचं ऐकायचं नाही, अभ्यास करायचं नाही आणि काही कमी मार्क्स आले तरी त्यांना फरक पडत नव्हतं. तर हे त्यांचं जे ॲटिट्यूड होतं, हे जे मिस्चिव्हियस मुलं होते क्लास 7ची आणि जी मुलं होते तर ज्या त्याच्या क्लास टीचरनी आणि कशाप्रकारे आणि कसं वागून चेंजेस आणलं ते आपल्याला इथे बघायचं आहे. आणि मुलांचं जे ॲटिट्यूड आहे, त्यांची जी वृत्ती आहे आणि त्यांचे जे बिहेवियर म्हणजे जी वागणूक आहे मुलांची, त्या कशाप्रकारे चेंज करतात तेच आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे. आणि ही स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. तर प्रस्तावनेत काय सांगितलंय मुलांनो, की असे जे तुमच्यासारखे 7th स्टँडर्डचे मुलं आहेत आणि त्यांचा जो क्लास आहे तो मिस्चिव्हियस म्हणजेच काय खूप खोडकर म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्या ज्या टीचर आहेत त्यांना असं मोटिवेट करून त्यांना छान अशी प्रेरणा देऊन ते कशाप्रकारे त्यांच्यामध्ये चेंजेस त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये म्हणजे त्यांच्या वृत्तीमध्ये आणि त्यांच्या वागणुकीमध्ये, बिहेवियरमध्ये कशाप्रकारे चेंज आणतात ते आपण आता स्टोरीच्या माध्यमातून अभ्यास करूया. तर मुलांनो आता काय करूया, आपण स्टोरीला सुरुवात करूया. तर हे इंट्रोडक्शन पाहिलं. आता आपण काय बघूया, मेन स्टोरी काय दिलेलं आहे तिथे बघूया. तर त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया म्हणजे स्पष्टीकरण बघूया. तर तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय मुलांनो, आहे हा तुमच्या क्लासरूम सारखाच आणि हे स्टुडंट काय आहेत, तुमच्यासारखीच मुलं आहेत. इथे आपल्याला बॉईज दाखवलेले आहेत, पण बॉईज अँड गर्ल्स हा असा मिळून असा क्लास आहे. ते दिसतायत 7th स्टँडर्डचीच मुलं दिसतायत आणि आपल्याला पिक्चरमध्येच दिसतायत, की ते खूप असं मस्तीखोर मुलं आहेत वगैरे म्हणून नॉटी आहेत. तर आपण पाठाला सुरुवात करूया, की काय दिलेलं आहे. The class of 60 students in this story was known for their mischievous behavior as well as unity. बघा, द क्लास ऑफ 60 स्टुडंट म्हणजे हा जो आपल्याला क्लास दिसतो इथे जवळपास किती मुलं आहेत, 60 म्हणजे 60 मुलं आहेत. या क्लासमध्ये किती आहेत, 60 मुलं आहेत. गर्ल्स अँड बॉईज मध्ये म्हणजे मुलं आणि मुली मिळून 60 विद्यार्थी आहेत. दिस स्टोरी वॉज नोन दिस स्टोरी वॉज नोन ऑफ देअर मिस्चिव्हियस बिहेवियर. आणि हा जो वर्ग आहे, हा जो क्लास आहे, ही अशाबद्दल स्टोरी आहे की यांचा जो क्लास आहे 60 मुलांचा, तर त्यांच्या मिस्चिव्हियस म्हणजे खोडकर वर्ग म्हणून किंवा खोडकर क्लास म्हणून त्यांना संपूर्ण असं शाळेमध्ये ओळखला जातो. ॲज वेल ॲज युनिटी. बघा, हे खोडकर आहेत, नॉटी आहेत, पण काय आहेत त्यांच्यात युनिटी आहे. युनिटी म्हणजेच काय मुलांनो, त्यांच्यामध्ये एकता आहे. ते सगळे मुलं मिळून मिसळून वागतात, सगळं एकमेकांना विचारतात, त्यांना काही ऑर्गनाइज करायचं असेल किंवा कुठे काहीही करायचं असेल तर एकमेकांशी युनिटी आहे. एकमेकांना घेऊन चालतात आणि सगळे मिळून ते काम काय करतात, पूर्ण करतात. तर काय आहे, हा जो 60 मुलांचा जो क्लास आहे जो आपल्याला दाखवतो तो दिसतोय स्क्रीनवर, तर तो क्लास 7चा आहे. आणि ते काय आहेत, ते खोडकर मुलं म्हणून पूर्ण अख्ख्या स्कूलमध्ये त्यांना ओळखलं जाते की हा क्लास जो आहे मिस्चिव्हियस बिहेवियर आहे आणि मिस्चिव्हियस आहे, पण त्यांच्यात जी युनिटी आहे, सगळ्या मुला-मुलींमध्ये जी एकता आहे, तर त्याच्याबद्दल पण हा क्लास काय आहे, ओळखला जातो. दे डिडंट माइंड टीचर्स म्हणजे त्यांना टीचर्स रागवतात किंवा काही त्यांच्यावर चिडतात किंवा त्यांचे मार्क्स कमी आले किंवा त्यांचं काम इनकम्प्लीट राहिलं तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. बघा काय दिलेलं आहे, दे डिडंट माइंड टीचर शाउटिंग ॲट देम म्हणजे टीचर त्यांना रागवतात तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. बघा, इथे शाउटिंग म्हणजेच काय मुलांनो, रागवणे. शाउटिंग म्हणजे काय, रागवणे. की टीचर रागवतात, त्यांचं काम इनकम्प्लीट वगैरे असलं किंवा त्यांना मार्क्स वगैरे कमी आले, टीचर रागवतात तरी काय आहे, त्यांना काहीही फरक पडत नाही. दे डिडंट माइंड टीचर शाउटिंग म्हणजे टीचर ओरडतात त्याचं त्यांना काहीच वाटत नाही ॲट देम फॉर पुअर रिझल्ट्स. म्हणजे बघा, त्यांना पुअर रिझल्ट्स म्हणजे मार्क्स कमी आले, शाबी वर्क म्हणजे त्यांचं असं गबाळा वर्क असतो म्हणजे असं कॉपी नीटनेटकी नसते तरी त्यांना काही वाटत नाही. इनकम्प्लीट होमवर्क, ते होमवर्क पण इनकम्प्लीट ठेवतात म्हणजे होमवर्क पण पूर्ण करत नाही. ऑर ॲब्सेंटिझम म्हणजे ते क्लासमध्ये गैरहजर पण राहतात. आणि या सर्व कारणांसाठी त्यांच्या टीचर काय आहे किंवा त्यांच्या ज्या वर्ग शिक्षिका आहे त्यांच्यावर रागवतात, पण त्यांना काहीही फरक पडत नाही. म्हणजे एवढे हे जे मुलं आहेत ते काय आहेत मुलांनो, मिस्चिव्हियस आहेत. मिस्चिव्हियस म्हणजे खूप खोडकर आहेत. त्यांना कोणी रागावलं, काम कंप्लीट केलं नाही किंवा मार्क्स कमी आले तरी त्यांना काहीही फरक पडत नाही.
आता बघा, दे हॅपीली टूक द पनिशमेंट ॲज अ क्लास. मग ते हे जे काम कंप्लीट करत नाही, होमवर्क पूर्ण करत नाही, त्यांच्या कॉप्या अशा गबाळ्या असतात, शाबी असतात, म्हणजे कुठेही लिहिलेलं, कुठेही काही केलेलं आणि ॲब्सेंट पण असतात. पण जेव्हा टीचर त्यांना रागवतात, तर काय होते, त्यांना काहीही फरक पडत नाही. परत दे हॅपीली टूक द पनिशमेंट. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. जेव्हा या सगळ्या कारणांसाठी जे टीचर आहेत त्यांना काय देतात, पनिशमेंट देतात, शिक्षा देतात त्यांच्या क्लासमध्ये. दे ऑल लाईक देमसेल्व्स ॲज ॲज क्लास द वे इट वॉज. तर काय आहे, संपूर्ण क्लासला जरी शिक्षा मिळाली तरी त्यांना काही फरक पडत नाही. तर ते काय करतात, त्यांना जरी शिक्षा मिळाली तर दे ऑल लाईक देमसेल्व्स म्हणजे त्या सगळ्यांनाही शिक्षा भोगायला किंवा शिक्षा पूर्ण करायला फार आवडते. ॲज क्लास द वे इट वॉज म्हणजे संपूर्ण क्लास काय आहे, पनिशमेंटसाठी किंवा शिक्षेसाठी रेडी असतो आणि जे टीचर लोकांनी त्यांना जी शिक्षा दिली, तर ते आनंदाने ती शिक्षा काय करतात, पूर्ण करतात. आहे की नाही मुलांनो असं अमेझिंग क्लास? असं तुमच्या पण क्लासमध्ये आहे का? तुमचा पण क्लास खोडकर म्हणून ओळखला जातो, की इंटेलिजंट म्हणजे खूप हुशार मुलं आहेत म्हणून ओळखला जातो, ॲक्टिव्ह क्लास म्हणून ओळखला जातो? आणि सांगा मुलांनो, तुमच्या क्लासमध्ये अशी युनिटी आहे का? अशी एकता आहे का? की तुमच्या क्लासमध्ये सुद्धा असे वेगवेगळे ग्रुपिझम आहेत, वेगवेगळे वर्ग आहेत, की तुमचं एकमेकांशी पटत नाही, असं आहे का? तर बघा यांचा क्लास किती छान आहे. म्हणजे ते मिस्चिव्हियस म्हणून ओळखतात, पण त्यांना पनिशमेंट मिळाली तरी म्हणजे एकमेकांचं नाव सांगत नाही, की मॅडमला, की मॅडम ह्याने केलं, मी केलं नाही. हा मारामारी करत होता, मी तर बाजूलाच होतो, असं ते काहीही बोलत नाही. ते सगळे एका सोबत मिळून काय करतात, शिक्षा पूर्ण करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काय इथे जे सांगितलेलं आहे, की त्यांच्यामध्ये युनिटी आहे. तर हे युनिटी आपल्याला यांच्यातून दिसून येते, की ते कोणाचं नाव घेत नाही, की याने इन्कम्प्लीट केलं, की याने मला मारलं, हा मस्ती करत होता, असं कोणाचंही नाव घेत नाही. तर ते सगळं ॲक्सेप्ट करतात आणि सगळे मिळून जे आहे ते काय करतात, शिक्षा त्यांना पूर्ण करतात आणि हा वे त्यांना आवडतो. तर तुमच्या पण क्लासमध्ये आहे की नाही अशी युनिटी, हे तुम्ही मला नक्की सांगा. इन फॅक्ट दे वर प्राउड ऑफ देमसेल्व्हज. उलट त्यांना हे सगळं करायला काय वाटतं, प्राउड म्हणजे अभिमान वाटतो. त्यांना वाटतो की त्या खोड्या करतात, त्यांना मार्क्स कमी येतात, टीचर त्यांना पनिशमेंट देतात, वर्गाच्या बाहेर हाकलून देतात आणि ते ॲब्सेंट राहतात तरी त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांना असं वाटतं की हे जी मुले जी वागतायत, जी हे मुलं आहेत क्लासमधली, तर त्यांना काय वाटतं की ते छानच वागतायत. ते जे करतात ते योग्य वाटतंय. इन फॅक्ट दे वर प्राउड ऑफ देमसेल्व्हज म्हणजे प्राउड म्हणजे काय? त्यांची जी ही वागणूक आहे, त्यांना त्यांच्याविषयी प्राउड म्हणजे काय? त्यांना अभिमान वाटतो. या सगळ्या गोष्टीविषयी काय वाटतो? अभिमान वाटतो. दे टूक प्राईड इन देअर युनिटी आणि त्यांच्यात काय आहे, जी युनिटी आहे, जी एकता आहे, की ते सगळे मिळून काय करतात, पनिशमेंट जरी पूर्ण करायची असेल, तरी ते सगळे मिळून पनिशमेंट करतात, म्हणजे पूर्ण करतात. त्यांना एखादी ॲक्टिव्हिटी करायची असेल, तर मुलांमध्ये एकता असल्यामुळे ते सगळं मिळून करतात. त्यांना काही प्लॅन करायचे असेल किंवा त्यांना काही कल्चरल ॲक्टिव्हिटी करायची असेल, म्हणजे ते क्लासरूममधलं कुठलंही जे काम आहे, ते सगळं मिळून काय करतात, सगळे मुलं मिळून करतात, की मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, असं त्यांच्यामध्ये कंप्लेंट नसते आणि त्या गोष्टीसाठी त्यांना काय ते प्राउड फील करतात, म्हणजे स्वतःला अभिमानी समजतात. दे टूक प्राईड इन देअर युनिटी आणि ही त्यांच्यामधली जी एकता आहे, युनिटी म्हणजे त्या मुलांमध्ये ही जी एकता आहे, त्याविषयी त्यांना काय आहे, प्राईड आहे. प्राईड म्हणजेच काय, त्यांना त्या गोष्टीविषयी काय आहे, खूप अभिमान आहे. म्हणजे दिसतेच आहे त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला. तर मुलांनो इथे बघूया आता पुढे आपण काय दिलेलं आहे. देअर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. आता इथे आपल्याला बघा स्क्रीनवर आपल्याला हे सर दाखवलेले आहेत. पण हे बाय मिस्टेक आहे म्हणजे स्क्रीनवर सर असले पण त्यांची जी टीचर होती ती काय आहे, मिसेस म्हणजे एक लेडी होती, मिसेस देसाई. मिस्टर देसाई लिहिलं आहे का? नाही. तर तुम्ही स्क्रीनवरच्या पिक्चरवर जाऊ नका. तर त्यांची जी एक टीचर होती, त्यांची क्लास टीचर होती ती फिमेल होती. म्हणजे ती ज्या त्या मॅडम होत्या, ते सर नव्हते. बघा, देअर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई टूक दिस क्लास ऑन द व्हेरी फर्स्ट डे दॅट शी हॅड हर्ड. बघा, देअर न्यू क्लास आता त्यांचं न्यू क्लास होतं म्हणजे शाळा ओपन झाल्यानंतर जसं तुमचे पण क्लास टीचर बदलतात. 5th मध्ये वेगळं असेल, 6th स्टँडर्डमध्ये वेगळं असेल, 7th मध्ये वेगळं असेल. हे जर 7th स्टँडर्डमध्ये आले, देअर न्यू क्लास टीचर, तर त्यांची नवीन जी क्लास टीचर होते त्या कोण होत्या? मिसेस देसाई म्हणजे मिसेस देसाई नावाच्या मॅडम होत्या. टोल्ड हिज क्लास ऑन द व्हेरी फर्स्ट डे. ते मिसेस देसाई आहेत, ज्या त्यांच्या क्लास टीचर आहेत,
तर पहिल्याच दिवशी त्यांना या क्लासविषयी सांगण्यात आलेला होता, की दॅट दॅट शी हॅड हर्ड, म्हणजे त्या मॅडम मिसेस देसाई या क्लासबद्दल ऐकून होत्या, की या क्लासमधली जी मुलं आहेत ती कशी आहेत, खूप खोडकर आहेत, मिस्चिव्हियस आहेत आणि काय आहेत, तसेच त्यांच्यामध्ये युनिटी आहे. तर काय ऐकून होत्या मॅडम? अबाउट देअर युनिटी. तर मॅडमनी त्यांच्या युनिटीबद्दल ऐकलेलं होतं, की या क्लासमध्ये जी युनिटी आहे, जी एकता आहे, ती काय आहे? यांच्या एकतेबद्दल ऐकलेलं होतं फ्रॉम द अदर टीचर्स. बाकीच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी या क्लासबद्दल सांगितलं होतं, यांना जे 5th-6th मध्ये ज्या मॅडमने शिकवलं असेल त्यांनी सांगितलं होतं, की हा क्लास काय आहे, खूप छान आहे. छान मुलं आहेत, मिस्चिव्हियस, थोडी खोडकर आहेत. पण यांच्यामध्ये काय आहे, युनिटी आहे. म्हणजे ते सगळे मिळून पनिशमेंट असू दे किंवा कुठलंही काम असू दे, ते मिळून करतात. आणि त्यांना दुसऱ्या मॅडमनी सांगितलं होतं, टीचर अँड शी वॉज प्राउड ऑफ देम फॉर धिस इम्पोर्टंट क्वालिटी. आणि मॅडमला पण, मिसेस देसाई ज्या आहेत त्यांना पण खूप कौतुक वाटलं, की त्यांच्यामध्ये जी क्वालिटी आहे, कुठली क्वालिटी आहे, की त्यांच्यामध्ये इम्पोर्टंट म्हणजे खूप महत्वाची अशी क्वालिटी आहे आणि ती काय आहे, युनिटी आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये एकता आहे. याविषयी त्या मॅडमला पण प्राउड वाटलं. म्हणजे त्यांना पण असा अभिमान वाटला, की छोटी-छोटी मुलं आहेत, पण हे न न भांडता यांच्यात युनिटी आहे आणि हे जे सगळं काम आहे ते मिळून करतात. त्याच्यामुळे मॅडम पण काय होत्या, खूप इम्प्रेस होत्या यांच्यापासून. शी वॉज व्हेरी हॅपी टू बी देअर टीचर. आणि त्या मॅडमला पण खूप अभिमान वाटला, की आपण ज्यांच्यात युनिटी आहे, अशा क्लासमधल्या मुलांच्या काय आहोत, आपण टीचर आहोत, आपण त्यांच्या मॅडम आहोत. बघा, द इमिडिएट डिफरन्स द चिल्ड्रन फेल्ट अबाउट धिस टीचर फ्रॉम द अदर टीचर्स. तर ह्या टीचर पण खूप स्पेशल होत्या. आता त्यांनी लहानपणापासून फर्स्ट स्टँडर्ड पासून जे 5th-6th पर्यंत त्यांनी पाहिलेलं असेल, की ह्या ज्या टीचर आहेत आपल्याला कमी मार्क्स आले की ते ओरडतात, आपण ॲब्सेंट असलो तर खूप ओरडतात, आपण मिसबिहेव केलं तर ओरडतात. पण ह्या मॅडम त्यांना काय वाटलं, डिफरंट वाटल्या, काही अशा वेगळ्या वाटल्या, बाकीच्या टीचर्सपेक्षा त्या वेगळ्या वाटल्या. आता या मिसेस ज्या देसाई आहेत, त्यांच्या ज्या टीचर आहेत, तर त्यांच्यामध्ये कुठलं वेगळंपण होतं, त्यांचं बिहेवियर, त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांची वागणूक कसं होती, तर ते आपण इथे बघणार आहोत. द इमिडिएट म्हणजे काय मुलांनो? इमिडिएट म्हणजे लवकरात लवकर. इमिडिएट म्हणजे लवकरच. डिफरन्सेस म्हणजे वेगळेपण. डिफरन्स म्हणजे वेगळेपण. चिल्ड्रन म्हणजे मुलं फेल्ट अबाउट धिस टीचर फ्रॉम अदर टीचर्स. तर बघा, द इमिडिएट त्यांना काही 2-4 दिवसातच कळलं, की ह्या ज्या टीचर आहेत, ह्या मुलांना, ह्या स्टुडंट्सना कळलं, की चिल्ड्रन फेल्ट अबाउट, त्यांना असं फील झालं, की ह्या ज्या टीचर आहेत, आपल्या ज्या शिक्षिका आहेत मिसेस देसाई, त्या बाकीच्या टीचरपेक्षा काय आहेत, थोड्या वेगळ्या आहेत. त्या बाकीच्या टीचर्सपेक्षा स्वभावाने वेगळ्या आहेत. त्यांचं शिकवण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यांचा स्वभाव किंवा त्यांना ट्रीट जे मुलांना करतात त्या वेगळ्या पद्धतीने करतात. तर हे मुलांना, त्यांचा हा डिफरन्स आहे, त्यांच्या स्वभावाचा वेगळेपणा लगेच 1-2 दिवसात त्यांना लक्षात आला. दॅट शी ऑल्वेज लव्हिंगली कॉल्ड देम. तर बघा, बाकीचे शी ऑल्वेज म्हणजे त्या मॅडम आहेत, त्या नेहमी त्यांना बोलवायचं असेल मुलांना, तर आपण जसं आपण म्हणतो मुलांनो, किंवा नाव घेऊन म्हणतो, राधा कम हिअर, राम कम हिअर वगैरे असं. तर त्या मुलांना म्हणजे कॉल करायच्या किंवा त्यांना असं बोलवायचं, त्यांना बोलवायचं असेल क्लासरूममध्ये, किंवा त्यांना प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांची जी बोलण्याची पद्धत होती मॅडमची, ती काय होती, जी स्टाईल होती ती काय होती, थोडी वेगळी पद्धत होती, की मुलांना त्याच्यात काहीतरी वेगळेपण वाटलं. तर बघा काय आहे इथे, दॅट शी ऑल्वेज लव्हिंगली कॉल्ड देम गर्ल्स. तर ती मुलींना काय म्हणायची, गर्ल्स. म्हणजे गर्ल्स, बॉईज, यू यंग पीपल, यंग मॅन और यंग लेडी. तर बघा, त्यांना हाक मारायची असेल मिसेस देसाईंना, मुलांना, तर त्या काय म्हणायचं, त्या मॅडम काय म्हणायच्या, शी ऑल्वेज लव्हिंगली कॉल्ड. त्या खूप प्रेमाने असं मुलांना बोलवायचा आणि त्यांचे जे शब्द होते तर ते काय वेगळे होते. गर्ल्स म्हणजे मुलींनो, बॉईज म्हणजे मुलांनो, यू यंग पीपल म्हणजे तुम्ही तरुण लोक, यंग मॅन म्हणजे तरुण मनुष्य, और यंग लेडी म्हणजे काय आहे, तरुण एखादी नेतृत्व करणारी काय आहे, एखादी स्त्री. तर या पद्धतीने अशा वेगळ्या नावाने काय करायचं, त्या मुलांना हाक मारायचं. आणि त्यांची ही जी पद्धत आहे, वेगळ्या वेगळ्या म्हणजे त्यांचा जो स्टाईल आहे, गर्ल्स, बॉईज,
तर हे काय करायला लागलं, मुलांना त्यांचा जो बोलण्याचा स्टाईल आहे, बोलण्याची जी पद्धत आहे, ती खूप आवडायला लागली. दे ऑल लाइक्ड अ लॉट, म्हणजे हे मुलं त्यांचं जे बोलणं आहे ते एन्जॉय करत होते आणि मॅडम त्यांना असं बोलायचं तर त्यांना काय आनंद व्हायचा. म्हणजे की मॅडम आपल्याला डिफरंट वेनी बोलतात आणि असं त्यांना कंटाळवाणं नाही वाटायचं आणि मॅडमचं हे बोलणं त्यांना खूप आवडायचं. सगळ्या मुलींना पण आवडायचं आणि सगळ्या मुलांना पण आवडायचं. तर बघा, या क्लासमध्ये आपल्याला बॉयज एंड गर्ल्स दिसतात. एका बाजूला मुलं आहेत, एका बाजूला मुली बसलेल्या आहेत. बघा, आता मग यांचे शिकवता-शिकवता काही दिवस गेले, 1 और 2 मंथ्स गेल्यानंतर आफ्टर द फर्स्ट युनिट टेस्ट, म्हणजे काही दिवस गेल्यानंतर 1 आठवडा वगैरे गेल्यानंतर मग त्यांची फर्स्ट युनिट टेस्ट झाली. तर मुलांना आपलं 1 मंथ नंतर 2-3 चॅप्टर शिकवून झाले, की काय होते, आपल्याकडे टेस्ट होते, युनिट टेस्ट होते. म्हणजे धड्यांवर काय होते, टेस्ट. आफ्टर द फर्स्ट युनिट टेस्ट, द स्टुडंट्स वर रेडी फॉर द पुअर रिझल्ट्स अँड पनिशमेंट. तर ही जी तुमच्यासारखी जी मुलं आहेत 7th स्टँडर्डची, तर आफ्टर द फर्स्ट युनिट टेस्ट, म्हणजे त्यांची जेव्हा फर्स्ट युनिट टेस्ट झाली, मॅडमनी त्यांना छान शिकवलं. त्यानंतर त्यांची फर्स्ट युनिट टेस्ट झाली. द स्टुडंट्स वर रेडी. आता या मुलांना माहिती आहे, हे अभ्यास नव्हते करत. हे बरोबर काय त्यांचं होमवर्क कंप्लीट नाही करायचे. त्यांना अभ्यासाचा कंटाळा यायचा आणि ते नेहमी खोड्या करण्यामध्ये, मस्ती करण्यामध्ये आणि त्यांना जी पनिशमेंट मिळायची, टीचर शाउटिंग करायच्या, रागवायचं, तर त्यांना ते खूप आवडायचं. ते एन्जॉय करायचं. पण त्यांनी अभ्यासाचं कधी सिरियसली घेतलं नव्हतं. त्यांनी असं कधी ठरवलं नव्हतं, की आपल्याला कमी मार्क्स आले, की मॅडम आपल्याला रागवतील, तर आपण ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे. मार्क्स कसे चांगले येतील त्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण अभ्यास करायला पाहिजे. लायब्ररीतल्या पुस्तकं वाचायला पाहिजे. तर यासाठी ही मुलं कधीही सीरियस नव्हते आणि त्यांना नेहमीप्रमाणे माहीत होतं, की आपण टेस्ट देणार. तर काही मुलांना माहिती होतं, की आपण नापास होणार आहोत. काही मुलांना माहिती आहे, की पुअर मार्क्स म्हणजे आपल्याला खूप कमी मार्क्स मिळणार आहेत. तर हे त्यांना ऑलरेडी माहिती असायचं. कारण ते तसं परफॉर्म करतच नव्हते पेपरमध्ये किंवा लिहत नव्हते आणि सिरियसली अभ्यास करत नव्हते. द स्टुडंट्स वर रेडी, म्हणजे आता बघा, मुलांची फर्स्ट युनिट टेस्ट झाली आणि ते रेडी होते फॉर द पुअर रिझल्ट्स अँड पनिशमेंट, आणि ते त्यांना माहिती होतं फॉर द पुअर रिझल्ट्स, म्हणजे त्यांना माहिती होतं की आता आपल्याला काय मिळणार आहेत, खूप कमी मार्क्स मिळणार आहेत आणि आता कमी मार्क्स मिळण्यामुळे काय होईल, की आपल्याला पनिशमेंट मिळेल, म्हणजे शिक्षा. पनिशमेंट म्हणजे मुलांना काय, शिक्षा. तर आता मुलांना माहित होतं, की आपण परीक्षा तर दिली आहे, युनिट टेस्ट तर दिली आहे, पण आपण पेपर बरोबर सोडवला नाही, तर आपला पुअर रिझल्ट आला असेल, म्हणजे मार्क्स कमी पडले असतील आणि आता आपल्याला काय मिळेल, शिक्षा सुद्धा मिळेल. ऑफ कोर्स द मेजॉरिटी ऑफ देम हॅड रिअली स्कोर्ड बॅड मार्क्स. तर बघा, या क्लासमधली जी मेजॉरिटी होती, म्हणजे जास्तीत जास्त जो प्रमाण होता, तर त्या जास्तीत जास्त मुलांना काय आले होते, खूप कमी मार्क्स होते. म्हणजे कमी मार्क्सवाल्यांची मेजॉरिटी म्हणजे संख्या काय होती, जास्त होती आणि ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले त्यांची संख्या मायनॉरिटी, म्हणजे खूप कमी. एक 4-5 स्टुडंट असतील क्लासमध्ये जे नेहमी हुशार आणि छान मार्क्स घ्यायचे. पण हे जे क्लासमधले जे 60 स्टुडंट आहेत, तर त्यांच्यात 45 किंवा 50 असे स्टुडंट होते, की त्यांना नेहमी कमी मार्क्स मिळायचे. तर बघा, ऑफ कोर्स, म्हणजे खरोखरच द मेजॉरिटी ऑफ देम हॅड रिअली स्कोर्ड बॅड मार्क्स. तर त्यांची जी मेजॉरिटी होती, म्हणजे त्यांचा जो कमी गुणवाल्यांचा जो वर्ग होता किंवा जी संख्या होती, ती खूप जास्त होती. म्हणजे जास्तीत जास्त मुलांना काय मिळाले होते, खूप पुअर मार्क्स, म्हणजे कमी मार्क्स मिळाले होते. त्याच्यातले काही फेल पण झाले असतील. बघा, हाऊएव्हर मिसेस देसाई डिड नॉट स्कोल्ड देम ॲट ऑल. तर बघा, मिसेस देसाई मधल्या स्वभाव, म्हणजे हा एक फरक दिसतो, की आपल्याला कमी मार्क्स आले किंवा आपण चांगलं परफॉर्म केला नाही, तर आपले आई-वडील आपल्याला रागवतात. क्लास टीचर पण रागवतात. "अरे, अभ्यास करा. कितीदा सांगितलेलं आहे, की सिलेबस तुमचा कंप्लीट होतोय. परीक्षा येतेय, तर तुम्ही काय करा, आतापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा. तुम्ही लिहून बघा. म्हणजे तुम्ही असा प्रयत्न करा, की तुम्ही तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट किंवा बदल कसा आणणार." अशा आपल्याला नेहमी रागवत असतात. पण मिसेस देसाई आहेत, यांचे जे क्लास टीचर आहे, बघा, हाऊएव्हर, म्हणजे एवढं असून सुद्धा मिसेस देसाई डिड नॉट स्कोल्ड देम ॲट ऑल. तर ज्या मिसेस देसाई आहेत, ते त्यांना अजिबात रागवल्या नाही. ह्या मुलांमध्ये म्हणजे मेजॉरिटी भरपूर होती, की यामधील मुलांना, म्हणजे 40-45 मुलांना मोस्टली तर खूप कमी मार्क्स आले होते आणि तरी त्या मॅडम त्यांना रागवल्या नाही. शी वॉज ऑलमोस्ट इन टीअर व्हाईल हँडलिंग आउट द रिझल्ट कार्ड्स बट ट्राईड टू हाईड इट फ्रॉम द स्टुडंट्स. शी वॉज ऑलमोस्ट इन टीअर्स व्हाईल हँडलिंग आउट द रिझल्ट कार्ड्स. तर मॅडम
क्लासरूममध्ये आल्या आणि ते काही रिझल्ट कार्ड्स घेऊन आल्या, म्हणजे आपल्या गुणपत्रिका घेऊन आल्या. हे दिसतात आपण जे मार्कशीट वगैरे म्हणतो. तर इथे सर दाखवले आहेत, पण इथे काय आहे, त्या त्यांच्या मिसेस देसाई त्या मॅडम होत्या. तर त्या मॅडम काय मार्कशीट घेऊन आल्या, म्हणजे रिझल्ट कार्ड घेऊन आल्या. शी वॉज ऑलमोस्ट इन टीअर्स व्हाईल हँडलिंग आउट द रिझल्ट कार्ड्स. बघा त्या जेव्हा मॅडम मुलांना त्यांचे रिझल्ट कार्ड्स देत होत्या, म्हणजे त्यांच्या मार्कशीट देत होत्या, तर देता-देता त्यांच्या ऑलमोस्ट त्यांच्या डोळ्यामध्ये काय आले, अश्रू आले. अक्षरशः त्यांना रडायला आलं. पण आता मुलांसमोर त्या रडतील का? म्हणजे ऑब्व्हियसली त्यांचा एवढा छान वर्ग आहे, खूप ॲक्टिव्ह आहे, पण अभ्यासामध्ये तो कुठेतरी मागे पडलाय आणि कुठल्यातरी ते अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना इतके कमी मार्क्स आले. हे बघून त्यांचे रिझल्ट कार्ड देताना, त्यांच्या मार्कशीट देताना मॅडम काय अक्षरशः त्यांना रडायला आला. त्यांच्या डोळ्यात काय आले? अश्रू आले. त्यांचे डोळे पाणावले. परंतु त्यांनी काय केलं? ट्राय टू हाईड इट फ्रॉम द स्टुडंट. पण त्यांनी हे त्यांचे जे अश्रू आहेत, त्यांनी मुलांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या दुःखी झाल्या, की मुलांना इतके कमी मार्क्स आले, त्यामुळे त्या खूप दुःखी झाल्या. व्हेन आस्क्ड बाय द स्टुडंट्स अबाउट हर फीलिंग्स शी रिप्लाइड. बघा, व्हेन आस्क्ड बाय द स्टुडंट्स अबाउट अबाउट हर फीलिंग शी रिप्लाइड. जेव्हा व्हेन आस्क्ड बाय द स्टुडंट म्हणजे जेव्हा मुलांना विचारलं अबाउट हर फीलिंग, ज्या मॅडमच्या ज्या भावना आहेत त्याच्याविषयी जेव्हा मुलांनी विचारलं शी रिप्लाइड. मुलांनी मॅडमला विचारलं तेव्हा शी रिप्लाइड म्हणजे मॅडमनी त्यांना उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? की मुलांना जर वाटलं असेल, की अरे प्रत्येक वेळेस आपल्याला मॅडम रागवायच्या, आपल्याला इतके कमी मार्क्स यायचे, मॅडम रागवायच्या, पण मॅडम आल्या, त्यांनी आपल्याला रागवलं नाही. त्या अशा शांत होत्या, काहीच बोलल्या नाही. त्यांनी चुपचाप आपल्याला कार्ड्स दिले आणि कार्ड्स देताना पण एवढे कमी मार्क्स नापास झाले, तरी मुलं रागवलं नाही. तर मुलांना हे थोडं स्ट्रेंज वाटलं आणि मुलांनी हे बघितलं, की अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये काय आलेलं आहे, अश्रू, म्हणजे टीअर्स, डोळे पाणावलेले आहेत, पण त्यांनी ते हाईड केलं, ते त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला. तर डेफिनेटली मॅडमला खूप दुःख झालं आहे, त्यांच्या भावना खूप दुखावल्या आहेत. यावर मुलांनी मॅडमला विचारलं, तेव्हा मॅडम रिप्लाय देतात, "यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राउड ऑफ यू." मॅडम काय म्हणाल्या, "यू आर माय क्लास." नाही, मी तुमच्यावर अजिबात रागवलेली नाहीये. मला अजिबात दुःख झालेलं नाहीये. "यू आर माय क्लास" म्हणजे तुम्ही काय आहे, माझा वर्ग आहात. "आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राउड ऑफ यू." म्हणजे मला नेहमी वाटेल, की तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही असा आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राउड ऑफ यू म्हणजे तुम्ही नेहमी मला अभिमानाने ठेवाल असं मला वाटेल. म्हणजे मला तुमच्यावर अभिमान आहे असं नाही, की मला तुम्ही नेहमीच काय ठेवाल, की नेहमीच मला अभिमानी म्हणजे तुमच्यावर मला अभिमान वाटलं पाहिजे असं तुम्ही वागाल, असं मला वाटते, असं त्या मॅडम त्यांना त्या मुलांना बोलल्या. हर वर्ड्स टच द स्टुडंट्स म्हणजे मॅडम ज्या असं बोलल्या, की मला नेहमीच तुमच्यावर काय प्राउड वाटला पाहिजे. म्हणजे नेहमीच मला तुमच्याविषयी अभिमान वाटला पाहिजे, असं त्या बोलल्या. तर हर वर्ड्स टच द स्टुडंट्स ते मॅडमचे शब्द आहेत ते त्या मुलांच्या मनाला लागले आणि त्यांना म्हटलं, की अरे मॅडमनी तर काय म्हटलं आपल्याला, की म्हणजे मला तुमचा अभिमान आहे असं नाही म्हटलं. त्यांनी वॉन्ट हा शब्द वापरलाय, की मला नेहमीच तुमचा अभिमान असं वाटला पाहिजे, असं मॅडम बोलल्या. सो दे डिसाइडेड अमॉंग देमसेल्व्हज दॅट दे शुड वर्क हार्ड. आता त्यांनी ठरवलं, की आपल्यामुळे मॅडम दुखावल्या आणि मॅडमला असं वाटतंय, की म्हणजे त्यांना जे कमी मार्क्स आले, तर मॅडमला दुःख झालं, की म्हणजे मुलांना इतके कमी मार्क्स आले, नापास झाल्या. तर त्या मॅडम म्हटल्या, की "नाही तुम्ही छान आहात, तुमच्यात युनिटी आहे, मला प्राउड वाटते. पण मला असं जे प्राउड आहे म्हणजे मी नेहमीच तुम्हाला असं म्हणजे तुम्ही अभिमानी म्हणजे मी नेहमीच तुमच्यापासून अभिमानी राहिली पाहिजे, असं मला असं वाटते." जेव्हा असं मॅडमनी म्हटलं, त्या मुलांना त्यांचे जे शब्द आहेत ते खटकले त्यांना आणि त्यांनी विचार केला. सो दे डिसाईड त्यांनी ठरवलं अमॉंग देमसेल्व्हज त्यांनी आपापसामध्ये ठरवलं दॅट दे दे ऑल शुड वर्क हार्ड. आता त्यांनी ठरवलं, की मॅडमला आपण हॅपी करायचं, आपल्याकडून चूक झालेली आहे आणि आपण काय करायचं, मॅडमला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा अँड मेक हर हॅपी अँड प्राऊड ऑफ देम. त्यांनी ठरवलं, की आता ह्या मुला-मुलींनी आपापसामध्ये कारण त्यांच्यामध्ये युनिटी होती, एकता होती.
तर त्यांनी आपापसामध्ये असं ठरवलं, की आता आपण काही छान वागायचं, आपण हार्ड वर्क करायचं, खूप मेहनत करायची आणि अँड मेक हर हॅपी आणि मॅडमला आपण खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा अँड प्राउड ऑफ देम आणि मॅडमनी प्राउड ऑफ देम म्हणजे आमच्यावर गर्व केला पाहिजे, आमचा अभिमान मॅडमला असलं पाहिजे. तर आपण असंच वागायचं असं मुलांनी काय केलं ठरवलं.